नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण HDFC बँकेचे आपला आधार सेटिंग ऑनलाईन घरी बसून कशा पद्धतीने आपण करू शकतो त्याच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे। क्रोम ब्राउझर ओपन करून आपल्याला या ठिकाणी सर्च करायचे आहे HDFC आधार सेटिंग। तर या ठिकाणी आपण बघू शकतो HDFC आधार सेटिंग असं आपण या ठिकाणी सर्च केल्यावर आपल्याला पहिल्यांदा पहिली वेबसाईट भेटेल। या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे आपण क्लिक करू या ठिकाणी आपल्याला आधार सेटिंग बाबतीत काही माहिती दिलेली आहे, ती आपण व्यवस्थित ट्रान्सलेट मराठीमध्ये करून आपण वाचू शकतो। आणि त्यानंतर आपल्याला खालती एक बटन दिलेले आहे लेट्स बिगिन, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे आपण या ठिकाणी लेट्स बिगिन या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला असा इंटरफेस बघायला भेटेल। त्यानंतर आपल्याला आपला HDFCमध्ये जो आपला मोबाईल नंबर रजिस्टर असेल तो आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे, जो आपल्या बँक अकाउंटला आपण दिलेला असतो। तो रजिस्टर मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे। त्यानंतर आयडेंटिटीसाठी आपल्याला डेट ऑफ बर्थ, पॅन कार्ड किंवा कुठलाही एक या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे, ते आपण डेट ऑफ बर्थ एंटर करून या ठिकाणी गेट OTP ऑप्शनवरती क्लिक करू। जसे आपण या ठिकाणी गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्या मोबाईल नंबर जो रजिस्टर असेल आपल्या HDFC अकाउंटला, तर त्या मोबाईल नंबरवर आपल्याला एक OTP रिसीव्ह होईल। तो OTP या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे। जसे आपण या ठिकाणी आपल्याला एक मेसेज रिसीव्ह होईल, तो मेसेज आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे। आपला OTP जो आहे तो एंटर करून आपल्याला या ठिकाणी कन्फर्म या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचे आहे। जसे आपण कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करू, या ठिकाणी आपल्याला परत एक नवीन विंडो दिसणार आहे। या ठिकाणी आपली डिटेल आपल्याला बघायला भेटणार आहे, आपले कस्टमर ID, आधार नंबरचे लास्ट डिजिट, आणि आपण आपला जो नंबर आहे तो कोणत्या अकाउंटला सीड करत आहे त्याचा आपला अकाउंट नंबर असेल तो लास्ट डिजिट आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार आहे। तर या ठिकाणी आपली डिटेल जी आहे ती व्यवस्थित आपल्याला बघायची आहे। त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे, आर यू ऑलरेडी रिसीव्ड DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सबसिडी इन अनदर बँक। जर आपला आधार सेटिंग ऑलरेडी एखाद्या दुसऱ्या बँकेत रजिस्टर असेल तर त्या बँकेचे आपल्याला या ठिकाणी नाव सिलेक्ट करायचे आहे। तर आपण या ठिकाणी आपले बँक जे आहे ते सिलेक्ट करतो आहे। आपले ऑलरेडी पहिले जे अकाउंट सीडेड असेल आधारशी, तर ते अकाउंट या ठिकाणी आपल्याला बँकेचे नाव या ठिकाणी सर्च करायचे आहे आणि ते सर्च करून या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे आहे। जसे आपण या ठिकाणी आपल्या बँकेचे नाव सिलेक्ट करू, त्यानंतर आपल्याला कंटिन्यू या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचे आहे। आपली माहिती आहे ती व्यवस्थित चेक करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। जसे आपण कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला परत एक या ठिकाणी माहिती दिलेली आहे जी आपल्याला व्यवस्थित रीड करायची आहे। पहिल्यांदा आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, इंग्लिश किंवा मराठी आपल्या पद्धतीने आपण सिलेक्ट करू शकतो। आणि त्यानंतर जी माहिती आहे ती आपण ट्रान्सलेट करून मराठीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी वाचू शकतो। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कन्सेंट द्यायची आहे, माय आधार नंबर इज ऑलरेडी सीडेड विथ अनदर बँक। या ठिकाणी चेकबॉक्स करायचे आहे आपल्याला आणि जी परमिशन आहे ती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे। या ठिकाणी आपण जसे चेकबॉक्सवर ओके करू, आपल्याला AEPS किंवा आधार ट्रान्झॅक्शन या ठिकाणी इनेबल होणार आहे। आणि आय एक्सेप्ट या चेकबॉक्सवरती सुद्धा आपल्याला क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर आय ॲग्री या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे आपण या ठिकाणी आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करू, या ठिकाणी परत आपल्याला एक विंडो आपल्याला पुढे पाहायला भेटणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला आधार कन्सेंट द्यायचा आहे।
या ठिकाणी खालती स्क्रॉल करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला खालती एक ॲग्री हा एक ऑप्शन पाहायला भेटेल. तर ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करू तर त्या ठिकाणी आपल्याला eKYC OTP म्हणून या ठिकाणी आपल्याला आधार नंबर एंटर करायचा आहे. आधार नंबर किंवा व्हर्च्युअल ID आपण दोघांपैकी एक एंटर करू शकतो, पण आपण या ठिकाणी आधार नंबर एंटर करत आहोत. जसे आपण या ठिकाणी आपला आधार नंबर एंटर करू त्यानंतर आपल्याला आधार रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP जनरेट होऊन आपल्याला रिसीव्ह होणार आहे. तो OTP या ठिकाणी आपल्याला सिम्पली एंटर करायचा आहे. आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, आधार OTP. तर तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. जसे आपण OTP एंटर करू या ठिकाणी व्हॅलिडेट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे आपण या ठिकाणी व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला पुन्हा एक या ठिकाणी इंटरफेस बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रिव्ह्यू डिटेल्स पाहायला भेटणार आहे. आपला आधीचं जे अकाउंट होतं, आधीच्या अकाउंटला आपला आधार सीड होता आणि आता आपण दुसऱ्या बँकेशी सीड करत आहे. तर त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी चेक करायची आहे व्यवस्थित आणि या ठिकाणी कन्फर्म या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे आपण कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करू या ठिकाणी थोडीशी प्रोसेस होणार लोडिंग होऊन. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक विंडो दिसेल, आधार सीडिंग रिक्वेस्ट सबमिटेड. तर या ठिकाणी मित्रांनो आपला आधार जो आहे तो 3 ते 4 दिवसात या ठिकाणी आपल्या HDFC बँकेत सीड होईल. तर अशा पद्धतीने आपण घरी बसून आपला आधार नंबर जो आहे तो आपल्या बँकेशी सीडिंग करू शकतो आधार NPCI सोबत. तर आय होप मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.